बांधकाम व्यावसायिकाच्या एका चुकीमुळे रावल सोसायटी असू द्यात किंवा अनेक सोसायटी आहेत, चिन्मय दर्शन आहे, शिवधाम सोसायटी आहे, या सोसायट्यांचा रस्ता जो आहे तो पूर्णपणे बंद झालेला आहे। अनेक तास या सोसायटीमधील रहिवाशांना म्हणजे विद्युत पुरवठा खंडित असताना त्याच पद्धतीने राहावं लागलेलं आहे। इथे एका भल्या मोठ्या सोसायटीचं काम चालू असलेलं बघायला मिळतंय आणि याच बांधकाम व्यावसायिकाचा निष्काळजीपणा आणि बंद केलेले अनेक या ठिकाणी गटारं असू द्यात त्याचा परिणाम आपण बघत असाल तर या परिसरात पूर्णपणे पाणी भरलेलं आहे आणि जवळपास 3 दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर प्रशासनाच्या सहकार्यानं लोकप्रतिनिधी नगरसेवक यांच्या प्रयत्नानं आता कुठेतरी हे काम जे आहे ते आता मार्गी लागताना आपल्याला बघायला मिळते। परंतु सोसायट्यांचा अनेक संपर्क तुटला होता, कमरे एवढं पाणी जे आहे ते या ठिकाणी होतं। आता नेमकं काय संपूर्ण परिस्थिती आहे, नागरिक कोण बोलते, पहिला नागरिक या काय सांगाल, काय परिस्थिती, कधीपासून पाणी साचलंय आणि कशामुळे? शनिवारपासून इथे पाणी आहे आणि पावसाचा जोर तसा भरपूर असल्या कारणाने, दुसरी गोष्ट गेल्या वर्षी अशी परिस्थिती नव्हती। या वर्षी जे हे नवीन कन्स्ट्रक्शन झालेलं आहे दोन्ही साईडनी, त्या हिशोबाने ह्या साईडचे जे बिल्डर आता जे कमी काम चालू आहे म्हणजे जास्त काम चालू आहे यांचं, हे जे आता कोणी दिसतात इथे त्या बिल्डरकडनं वारंवार ह्या गटारामध्ये मटेरियल डंप केलं गेलं, बाजूच्या गटारामध्ये डंप मटेरियल गेलं, याला सांगून सुद्धा यांनी या कोणाचं लोकांचं ऐकलं नाही आणि त्याच्यानंतर ही परिस्थिती जास्त निर्माण झालेली आहे। त्याच्यानंतर या गोष्टी आम्ही आमच्या नगरसेवकाकडे मांडल्या। ह्या पावसाळ्यामध्ये अशी परिस्थितीमध्ये हे खंबीरपणे आमच्या मागे उभे राहिले, यांनी आमच्या मागे यंत्रणा उभी केली की नाही बाबा इथल्या लोकांचा एवढा मोठा प्रॉब्लेम आहे तर मी कुठे सोडून जाणार नाही तुम्हाला आणि माझी यंत्रणा राहणार आहे। तर आपल्या इथल्या सगळ्या लोकांनी सहकार्य केल्यामुळे आज या गोष्टीला कुठेतरी आपल्याला निर्णय मिळालेला किंवा आपल्याला मिळालेले सोल्युशन। तर त्या दृष्टीने आम्ही सगळ्या वतीने नगरसेवकांचे आणि सगळ्या आमच्या शासनाचे आम्ही आभार मानतो की असंच सगळ्यांवरती सगळ्या लोकांनी आम्हाला कॉपरेशन करावं आणि एकमेकाला घट्ट धरून ठेवावं। समस्येमध्ये समस्या आहे म्हणून आज घाबरून पुढे जाऊ नका, पळून पण जाऊ नका, त्याला तोंड द्या। अर्थात इतरही रहिवासी ते नगरसेवक आदित्य पाटील यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केलं आणि धीर दिलं। मेन म्हणजे ते सकाळपासून रात्रीपर्यंत तिथे असतात 3-4 दिवस उभे राहून सतत कंटिन्यू आणि सगळे त्यांनी आल्यानंतर पहिल्यांदा आल्यानंतर सूत्र हरवली फोन केलं, मॅडम आल्या, नगराध्यक्ष स्वतः त्या आल्या, स्वतः फोन वगैरे करून सगळे सीओ वगैरे येऊन सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि यांनी बाबांनी आम्हाला भरपूर सहकार्य करून आता आम्हाला समाधान वाटतं हे पाणी जाताना पाहून। 3 दिवस आम्ही पाण्यात आहोत, विचार करा, आणि एक दिवस लाईट नव्हती पूर्ण नाही, तो मीटर पर्यंत पाणी गेलं ना मॅडम, पाणी गेलं त्यामुळे ते शॉर्ट सर्किट आम्ही सांगितलं बंद करा, ठेवू नका। ते आता आम्हाला हे सगळं जाताना बघून समाधान, भरपूर मेहनत घेतली त्यांनी, केलं आम्हाला सहकार्य, मीटिंग आतमध्ये घेतल्या, तुम्ही घाबरू नका, मी आहे तुमच्याबरोबर, सहकार्य त्यांनी स्वतः आम्हाला 101 फ्लॅग आहे, एबी विंग आहे, सीडी आहे, ईएफ आहे आणि जी विंग आहे, एवढ्या आतमध्ये सगळं पाण्यामध्ये होतं। या बांधकाम व्यावसायिकाची कधी तक्रार वगैरे केली होती का तुम्ही लोकांनी? कारण की मागच्या वर्षी सुद्धा हीच परिस्थिती होती, रस्ता बंद झाला होता, काम चालू झालं। मॅडम एक मिनिट, मागच्या वर्षी परिस्थिती होती पण त्यावेळेला एवढी परिस्थिती नव्हती की एवढं कमरे एवढं पाणी अजिबात नव्हतं, नॉर्मल पाणी होतं, पण ते नॉर्मल पाणी अर्ध्या ते 1 तासामध्ये निघून जायचं, त्या हिशोबाने तो पावसाळ्यात निघून गेला। पण ह्या वेळेला जास्त परिस्थिती ह्याच्यासाठी निर्माण झाली, हे जे बिल्डरने काम चालू केलं त्यावेळेला मी स्वतः सांगितलं सुपरवायझरला, तिथे चेंबर होतं 6 फूट बाय 6 फूटचं मोठं चेंबर होतं, त्या चेंबरला मी सांगितलं ह्या चेंबरला तुम्ही सांभाळा, ह्याच्यामध्ये अजिबात कचरा जायला देऊ नका। तर त्यावेळेला त्याने माझं ते ऐकलं नाही आणि पूर्ण बिल्डिंग ज्या टाइमला पाडली त्यावेळेला त्याच्यामध्ये पूर्ण मटेरियल त्याच्यामध्ये जाम झाली, त्याच्यामुळे ही परिस्थिती ह्या वेळेला जास्त झाली। ते जे कारणीभूत आहे सांगून सुद्धा ऐकले नाही। त्याच्यानंतर दुसरं, अंबरनाथवरनं तिकडनं जी लाईन टाकली पाईपलाईन केमिकलची, त्या लोकांनी तिकडे जाम करून टाकला, म्हणजे इकडे जाम तिकडे जाम, पाणी जायला सोर्स अजिबात नाही राहिला। पण सर्व श्रेय जे आहे ते आदित्य पाटील, कारण का बघा मी कोणाचं असं पर्टिक्युलर हे नाही घेत आहे, पण मी 4 दिवसापासून आम्ही पण रोडवरती आहोत आणि ही पण व्यक्ती रोडवरती आहे। अभिमान ह्याच्यासाठी वाटतो, सातत्याने इथे उभा राहून सातत्याने पाठपुरावा करून नुसता उभा नाही राहिला, यंत्रणेने उभी केली आणि 3 दिवस फेल गेले पण तो हार मारणार नाही। आजच्या 4थ्या दिवशी आज त्याला यश आलं का, तो प्रामाणिकपणे मेहनत करत होता, मेहनतीचा फळ त्याला 108% मिळालेलं आहे आणि त्याच्याबरोबर आम्ही सर्वांनी त्याला सहकार्य केलेलं आहे। त्याच्यामुळे हे जे आज दिवसा आम्ही पाणी जाताना आम्हाला भरपूर बरं वाटतं आणि हे फक्त आणि फक्त
आदित्य पाटीलमुळे झालेलं आहे हे मी हमखास 108% सांगू शकतो. दुसरा कोण जर असता एवढी म्हणजे तडफडीनं किंवा हे कंटिन्यूस उभं राहून कोणीच एवढं केलं नसतं. आणि एवढं करताना मी आतापर्यंत माझं एवढं लाईफ झालं पण एवढं मेहनत करताना मी आतापर्यंत कोणालाच बघितलेलं नाही. आणि ही जे वाटते ना आपल्याला मामुली नाही, हे फार मोठा हे संघर्ष आहे. कारण 120 फ्लॅट आहेत. मी पण इथेच रहिवासी आहे. 4 दिवस आम्ही पाण्यामध्ये आहोत. लहान मुलं तर बाहेरच निघत नसतात. अजिबात नाही लहान मुलं आम्ही जे पर्याय काल देणं आहे ना त्यातनं एवढं हे असून सुद्धा मोठेपणा हे की काल त्यांना तिकडनं पर्याय मार्ग दिला त्यांना किंवा तुम्ही इकडनं येऊ जाऊ शकता. तिकडनं एक रोड आहे त्या रोडने पर्याय मार्ग त्यांना दिलेला आहे. हे त्याचा मोठेपणा आहे. त्याच्या स्वतःच्या कलेने दिला. पण आम्ही काही माणसं म्हणजे त्याला थोडंसं क्रॉसिंग केली बाबा आम्हाला तसं काय तिकडनं नाही जायचं आहे आम्हाला इथूनच पाहिजे आम्हालाच पाहिजे. हे खरं म्हणजे आमची चूक झाली. ही चूक मी त्यांना मान्य करतोय. ते पण समोर उभे आहेत. पण ते काय होतं माहितीये काही जणांची आमचं आतमध्ये आहे समजा त्याच्यामुळे होऊ शकतं समजा. तर त्याच्यामुळे पूर्ण श्रेय ह्या व्यक्तीला 101% आम्ही सर्वांनी मिळून देतो आणि त्याचे आभार आम्ही मानतो. येस आपण बघतोय काम चालू आहे गेल्या अनेक दिवसांपासून. आदित्यजी पाटील असतील मागच्या वर्षी सुद्धा आपण इथेच बाईट घेतला होता आणि यावर्षी सुद्धा परिस्थिती म्हणजे त्याहून बत्तर आपण म्हणू शकता डबल आहे परिस्थिती. तेव्हा सुद्धा बांधकाम व्यावसायिकाची चूक आपण दाखवून दिली होती प्रशासनाला. आता सध्या काय सांगाल काय काम केलंय आणि कसा मार्ग काढला? सर्वप्रथम तर यांची अनेक महिन्यांची रिक्वेस्ट होती. त्या अनुषंगाने जनरल मीटिंगमध्ये हा ठराव पहिले पास करून घेतला गेला आणि नगराध्यक्ष मॅडमकडून परवानगी घेतली गेली की हे काम आम्हाला तात्काळ करण्याची तुम्ही परवानगी द्या. त्या अनुषंगाने 3 दिवसापूर्वी जसं पाणी इथे जमायला सुरुवात झाली तेव्हा आपण ते काम करायला सुरुवात केली. त्या अनुषंगाने हा गटर पहिले आपण ओपन केला. ओपन केल्यानंतर पूर्ण गाळ त्याच्यात जमलं होतं. एक डंपर भरेल एवढा ते गाळ आपण काढून घेतलं. पण समस्या इतक्या होत्या. एक चॅलेंजिंग टास्क होता आणि इथल्या लोकांचं पण आम्ही सहकार्य एवढं मोठं आहे की नाहीतर अनेक बातम्या येतात अनेक नगरसेवकांवरती टीका होते. पण इथल्या नागरिकांनी पण मी सांगितल्यानंतर त्यांनी विश्वास दाखवला की आम्ही तुमच्या बरोबर आहोत. पण तुम्ही लागेल ते करा. आपल्याला किती दिवस गेले तरी चालतील. आणि त्या अनुषंगाने नगराध्यक्ष मॅडम असतील सीओ साहेब असतील यांनी 3 दिवस कंटिन्युअस रात्री 12 वाजता सुद्धा ते येत होते. आणि लागेल ते आता जेट मशीन आपण लावलेल्या होत्या. 3 जेट मशीन फायर ब्रिगेडची गाडी डंपर पोकलन संपूर्ण यंत्रणा इथे उभी होती. म्हणजे खरंच त्यांचं मी मनापासून आभार मानेन. एमएससीबी असेल सगळ्यांनी सहकार्य केलं. MIDC एमएससीबी नगरपालिका प्रशासन तर 3 दिवस इथेच होतं. आणि त्या अनुषंगाने हे काम आता मार्गी लागले त्याचा आनंद आहे. आणि नागरिकांचे मी आभार मानेन प्रशासनाचे आभार मानेन. पण याला कारणीभूत 2 माणसं आहेत. ते म्हणजे जसं या नागरिकांनी सांगितलं या बिल्डरमुळे हा त्रास झाला तो एक. आणि दुसरं म्हणजे तिथे MIDC लाईनचं काम तुम्ही झालंय बघितलं असेल. त्याने पूर्ण चेंबर आणि जे पाईप तिकडनं क्रॉस होत होते ते कम्प्लिटली बंद केले होते. आणि या 2 माणसांच्या चुकीमुळे 4 दिवस प्रशासन वेठीस राहिलं. 4 दिवस इथली माणसं वेठीस राहिली. इथली लहान मुलं लेडीज सगळ्यांनी त्रास भोगलाय. तर या प्रशासनाने MIDC ऑफिसर लोकांनी जो तो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्यावरती ब्लॅकलिस्ट त्याला करण्यात यावं. अशी जर काम करून जर एवढी यंत्रणा आणि एवढा खर्च जर प्रशासनाला करावा लागत असेल तर यांच्यावरती नक्कीच कारवाई झाली पाहिजे. नक्कीच तुम्ही सुद्धा त्याचा फॉलोअप घ्या. कारण की आम्हाला त्रास झाला इथल्या नागरिकांना झाला आणि संपूर्ण यंत्रणेला त्रास झाला. आणि एवढा खर्च प्रशासनाला करून हे सगळं करावं लागतंय. तर या लोकांवरती कारवाई झाली पाहिजे. आणि संपूर्ण रावल कॉम्प्लेक्सच्या नागरिकांचे मी मनपूर्वक आभार मानेन की त्यांनी काय म्हणतात पेशन्स ठेवून मला साथ दिली. मी लागेल ते जे काय काम करत गेलो त्याला सहकार्य करत गेले. अजिबात कोणीही बाधा आणली नाही. सगळ्यांचे मनपूर्वक आभार. आणि हे काम करणं ते धन्यवाद मानत असतील पण हे काम करणं माझं कर्तव्य आहे या प्रभागाचा नगरसेवक म्हणून. आणि म्हणूनच ते मी पार पाडले. धन्यवाद. आदित्यजी पाटील मला एक सांगा आपण MIDC जे ब्लॅकलिस्ट करावे कर्मचाऱ्यांची अशी तुम्ही मागणी केलेलीच आहे परंतु ज्याच्यामुळे हा सगळा संपूर्ण चित्र आपल्याला बघायला मिळालं त्या बांधकाम व्यावसायिकावर पण कारवाई होणं गरजेचं आहे. प्रशासनाकडे मागणी करणार आहेत का तुम्ही? सीओ साहेबांना ऑलरेडी आपण कंप्लेंट केलेली होती. इथल्या नागरिकांनी कंप्लेंट केलेली होती या संदर्भात. आणि सीओ साहेबांनी जेव्हा ही परिस्थिती बघितली
या 2 माणसांमुळे एवढी लोक वेटीस राहिलेत, प्रशासन वेटीस राहिले, 120 फ्लॅट धारक वेटीस राहिलेत. तेव्हा त्यांना आदेश दिले की इथला पूर्णत्वाचा दाखला वगैरे जी काय प्रोसिजर असेल पुढची ती माझ्या परवानगीशिवाय देण्यात येऊ नये. आणि आता मी MIDC ऑफिसर आहे, त्यांच्याकडे मागणी उद्यापासून आता चालू करणार आहे की ह्या जो कॉन्ट्रॅक्टर आहे ज्याने हे लाईन टाकण्याचं काम केलं याच्यावरती सर्वप्रथम कारवाई झाली पाहिजे. अर्थात सर, धन्यवाद दिलेल्या माहिती संदर्भात. आदित्य पाटील भाजपचे नगरसेवक आपल्यासोबत होते, स्थानिक नगरसेवक आहेत. अनेक दिवसांपासून आपण बघत असाल, जेव्हापासून म्हणजे 4 तारखेपासून या सोसायट्यांमध्ये, या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचायला सुरुवात झाली होती आणि एकंदरीत अनेक सोसायट्या आहेत आतमध्ये, त्या सोसायट्यांचा संपर्क जो आहे तो पूर्णपणे तुटला होता. अशातच खरं तर प्रशासनाला हाताशी घेऊन आदित्य पाटील यांनी स्वतः आता हे काम जे आहे ते मार्गी लावले. मला आभार मानायचे एक माणसं जे राहिले, इथला जो लेबर कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी अतिशय डेअरिंग दाखवून हे काम केलंय. कारण की MSEBच्या लाईन्स होत्या, त्यानंतर गॅस लाईन होत्या आणि त्यांनी पण पूर्ण यंत्रणा लावून डेअरिंग लावून त्यांनी काम केलंय. शिवा म्हणून जे आहेत त्यांचे पण मी मनपूर्वक आभार मानेन आणि त्याची पूर्ण टीम, एवढा गळाभर पाण्यात उतरून त्यांनी काम केलंय, त्यांचं पण आभार मानले पाहिजेत आणि त्याचंच योगदान आहे हे. धन्यवाद. अर्थात ज्या पद्धतीने नगर परिषद प्रशासन, फायर प्रशासन, पोलीस प्रशासन सतर्क आहेत, काम करते, त्या पद्धतीने बदलापूर शहरातले सगळेच नगरसेवक आपण बघत असाल जवळपास रस्त्यावर उतरून काम करतायत. ज्या ठिकाणी पाणी साचतंय त्या पाण्याचा निचरा कसा व्हावा यासाठी ते प्रयत्न प्रामुख्याने करताना बघायला मिळतात. बदलापूर कात्रप परिसरामधलं आपण सध्या चित्र बघत होतो आणि या मध्ये JD रावल कॉम्प्लेक्स आहे, सुवर्षा सोसायटी आहे, शिवधाम सोसायटी आहे, चिन्मय दर्शन सोसायटी आहे. या सोसायट्यांमध्ये शेकडो नागरिक जे आहेत ते या ठिकाणी राहत होते आणि मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. गेल्या अनेक दिवसांपासून कोणीही या ठिकाणी येऊ जाऊ शकत नव्हतं. यामध्ये सगळ्यात महत्वाची म्हणजे वास्तू ही जी सोसायटी आहे ती सोसायटी आपण बघत असाल तर त्या बांधकाम व्यावसायिकाच्या निष्काळजीपणामुळे एकंदरीत आपण बघत असाल तर हे संपूर्ण चित्र आपल्याला बघायला मिळालं आणि या लोकांनी खरं तर वेठीस, या बांधकाम व्यावसायिकाने खरं तर या प्रशासनाला आणि येथील नागरिकांना वेठीस धरलेला पाहायला मिळालं. त्यामुळे संबंधित बांधकाम व्यावसायिक याच्यासह MIDCचा जो कॉन्ट्रॅक्टर असेल त्याच्यावरती सुद्धा प्रशासनानं आता कडक कारवाई करणं गरजेचं झालेलं आहे. अखेर 3 दिवसानंतर आता आपण बघितलं तर हा मार्ग जो आहे म्हणजे पाण्याचा निचरा जो आहे तो आता व्हायला सुरुवात झालेली आहे आणि याचे शहरातले जे काही आता या पुढचे अपडेट असतील आपण वेळोवेळी घेत राहतो. तेच थांबतो. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह, श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी बदलापूर.